नमस्कार मंडळी. कधी कधी काय होतं ना की रात्री स्वयंपाक बनवायचा कंटाळा आलेला असतो किंवा काहीतरी असं हलकं फुलकं खाऊ वाटत असतं. तेवढ्यासाठीच आज इथे मी मूग डाळीपासून एकदम पौष्टिक, झटपट, साधा आणि सोपा, सर्वांना आवडेल असा पदार्थ बनवलेला आहे. पाऊण कप मूग डाळ घेऊन चांगली स्वच्छ धुवून घेतली. मध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घातला. हळद, मीठ घातलं, 1 चमचाभर तेल घातलं आणि शिजण्यापुरतं पाणी घालून याच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या. 2 शिट्ट्यांमध्ये मूग डाळ व्यवस्थित शिजली आहे. आता यामध्ये अगदी अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि ही मूग डाळ थोडीशी घोटून घ्यायची. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा. पूर्ण मूग डाळ मॅश करायची नाही, थोडंसं असं टेक्स्चर दिसलं पाहिजे, व्हिडिओमध्ये बघू शकता. आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे. फोडणीसाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं होतं. यामध्ये अगदी थोडीशी मोहरी घालायची. मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये जिरे घालायचे. जिरे सुद्धा चांगले फुलले की त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या होत्या त्या मिरच्या घालायच्या. 10-12 कढीपत्त्याची पानं घालायची आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या होत्या त्या घालायच्या. लसूण चांगला गोल्डन ब्राऊन कलरवरती परतून घ्यायचा. अगदी पाव चमचा हिंग घालायचा. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर घोटून घेतलेली सगळी डाळ यामध्ये घालून घ्यायची. आपण इथे मुगाच्या डाळीचं वरण बनवतोय त्यामुळे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. चवीनुसार मीठ घालायचं. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर हे वरण 4 ते 5 मिनिट चांगलं उकळून घ्यायचं. मध्ये मध्ये 2-3 मिनिटांनंतर तुम्ही याला तळापासून मिक्स करू शकता. तोपर्यंत आपण चटणी बनवायला घेऊया. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप शेंगदाणे चांगले साल तडकेपर्यंत भाजून घेतले. ते पूर्णपणे थंड केले. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. 2 छोटे चमचे लाल तिखट घालायचं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. त्यानंतर 2 चमचे कच्चं तेल घालून घ्यायचं. त्यानंतर 12 ते 15 सोलून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि हे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये पल्स मोडवरती 5 ते 6 वेळा फिरवून घ्यायचं. मिक्सर एकदम चालू ठेवायचा नाही, पल्स मोडवर फिरवायचा. जाडसर शेंगदाण्याची चटणी आपल्याला बनवायची आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण शेंगदाणा आणि लसणाची चटणी बनवून घेतली. ही चटणी चवीला सुद्धा खूप छान लागते. तोंडी लावणीसाठी एक उत्तम पर्याय आहे. झटपट बनवून तयार होते. ही लसूण आणि शेंगदाण्याची चटणी काचेच्या एखाद्या हवाबंद भरणीमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. 15 ते 20 दिवस आरामात टिकते. चटणी होतीये तोपर्यंत तिकडे आपलं वरणसुद्धा व्यवस्थित असं उकळलेलं आहे. बघू शकता याची कन्सिस्टन्सी किती छान आलेली आहे. दुसरीकडे मऊसूत असा शिजलेला इंद्रायणी तांदळाचा भातसुद्धा आपला रेडी आहे. चला आता सर्व करूया. भातावरती मस्त गरमागरम असं वरण घालायचं. सोबत तोंडी लावण्यासाठी लसूण आणि शेंगदाण्याची चटणी घालायची. आहा, भात वरण आहे आणि त्यावरती साजूक तुपाची धार तर झालीच पाहिजे. छान असं हे भात आणि वरण चमच्याने मिक्स करून घ्यायचं. त्यावरती थोडीशी चटणी घ्यायची आणि यातला एक घास आता तुम्ही सुद्धा खा आणि कसं झालं हे मला कमेंट करून नक्की सांगा. स्वयंपाकाचा कंटाळा येतो त्यावेळी तुम्ही हे नक्की बनवून बघा. पौष्टिक आणि तेवढंच झटपट सुद्धा होणार आहे. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.